विद्यार्थी मित्रांनो, सप्रेम नमस्कार. गेल्या मागील तासापासून आपण महाराष्ट्रातील आघाडीचे समाजसुधारक, बुद्धिवादाचे प्रखर पुरस्कर्ते तथा प्रगतिशील विचारांचे दृष्टिलेखक गोपाळ गणेश आगरकर यांच्या वाचन या सुप्रसिद्ध निबंध लेखाचं आकलन समजून घेत आहोत. वाचन या निबंध लेखातून वाचनाचे महत्त्व जे गोपाळ गणेश आगरकरांनी विशद केलेलं आहे त्या संबंधीची माहिती आपण अभ्यासत आहोत. गोपाळ गणेश आगरकर हे म्हणतात की ज्ञान संपादनाची अनेक द्वारे आहेत, जसे की गुरुमुख, वाचन, विचार, अवलोकन आणि वाद. या 5 साधनांच्या पैकी, या 5 स्रोतांच्या पैकी वाचन हे एक महत्त्वपूर्ण असं ज्ञान संपादनाचे मार्ग होय. मागील तासाला या अनुषंगाने आपण माहिती अभ्यासलेली होती. गोपाळ गणेश आगरकर यांनी गुरुमुखाचे महत्त्व प्रतिपादित केलेले आहे, परंतु ग्रीक लोक ज्याप्रमाणे शिक्षकांची भूमिका सुईणीच्या कामाशी करतात तीच भावना आपण भारतीय लोकांनी सुद्धा समजून घेतली पाहिजे, असा आग्रही गोपाळ गणेश आगरकर करता आहेत. कारण सुईण ज्याप्रमाणे बाळंतपणाच्या वेळेला बाळाचे अभ्रकाचे हस्तपायादी अवयव व नेत्रकर्णादी अवयव अगदी सुरक्षित आहेत की नाही ते आधी पाहून घेते, त्यानुसार तो बाळंतपण सुखावह कसा करावा याच्यासाठी बहिरागम मात्र सुखावह करण्याचा आटोकाट प्रयत्न सुईण करत असते. अगदी त्याप्रमाणेच सुईण म्हणजे दाई करत असते. अगदी त्याप्रमाणेच बाळाच्या बर्थच्या वेळेला, मुलाच्या जन्माच्या वेळेला जी काळजी सुईण घेते, अगदी तीच काळजी शिक्षकाने सुद्धा विद्यार्थ्यांच्या, शिष्यांच्या डोक्यात असलेल्या विचारांच्या जन्माच्यासाठी ती काळजी शिक्षकांनी घ्यावी, असा मौलिक विचार गोपाळ गणेश आगरकर ग्रीक लोकांच्या दाखले देऊन या ठिकाणी सांगत आहेत. ते असेही म्हणतात की जोपर्यंत आपल्या शरीराच्या अवयवांना आपण जितका जास्त त्या अवयवांचा सराव करू, म्हणजे जस्ट लाईक असं बघा की बैलाचा खांदा, घोड्याची छाती, गाढवाची पाठ आणि येडकेचे शिंग हे उपयोगाने आणि सरावाने फार मजबूत होतात. पैलवानांचं छाताडे, पोटऱ्या, दंड आणि डाग घेऊन पळणारा पोस्टमन याचे पायसुद्धा बळकट होतात. अगदी त्याप्रमाणेच गवयाचा कानसुद्धा त्याच्या सतत गाण्याच्या शैलीच्यामुळे कान अतिशय महत्त्वपूर्ण असा अवयव बळकट होऊ लागतो. किंवा बँडवाल्यांचे बोटे जसे मजबूत होतात किंवा बोलणाऱ्यांची जीभ जशी बळकट होते, अगदी त्याप्रमाणेच शरीराचे अवयव उपयोगाने आणि सरावाने, अभ्यासाने मजबूत करता येतात, चंचल करता येतात. अगदी त्याप्रमाणेच अभ्यास किंवा वाचन हा एक मानसिक प्रक्रिया आहे आणि त्यामुळे या मनाच्या अवयवांचा अभ्यास, उपयोग मजबूतीने करण्याच्यासाठी अतिशय काळजी शिक्षकाने घ्यावी. तेव्हा शिक्षकाने आपल्या गुरुमुख पद्धतीचा वापर आवश्यक असेल त्या ठिकाणीच करावा. अदरवाईज आपल्या विद्यार्थ्यांना स्वयंप्रेरणेने, स्वयं अध्ययनाच्यासाठी शिक्षकाने विद्यार्थ्यांना प्रेरित करावं, असा मौलिक विचार गोपाळ गणेश आगरकर मागच्या तासात आपल्याला देत आहेत, या वाचन या निबंध लेखात देत आहेत. या गुरुमुखाबरोबरच
ज्ञानसंपादनाची इतरही साधनांच्या संदर्भात ते बोलतच आहेत, जसे की वाचन, अवलोकन म्हणजेच ऑब्झर्वेशन, वाद आर्ग्युमेंट म्हणजे वाद, या संदर्भातील विवेचन ते पुढे करत असताना म्हणतात की हा जो पहिला गुरुमुख, दुसरा विचार, तिसरा अवलोकन आणि चौथा वाचन आणि एक जो राहिलेला आहे तो म्हणजे वाद हा ज्ञानसंपादनाचा एक मार्ग आहे. आर्ग्युमेंट हा एक मीन्स ऑफ ॲक्वायरिंग नॉलेज. ज्ञानसंपादनाचं हे एक महत्त्वपूर्ण असं साधन आहे, परंतु ते वाद कोण्या व्यक्तीशी करावं याची समजसुद्धा आपल्याला पाहिजे आहे. याविषयी सुद्धा मौलिक मार्गदर्शन करत असताना गोपाळ गणेश आगरकर सांगतात की जर आपण श्रेष्ठांशी संवाद करू, आपल्यापेक्षा जे श्रेष्ठ आहेत, वडील माणसं आहेत, मोठी माणसं आहेत, त्या श्रेष्ठांशी जर आपण चर्चा करू, वादविवाद करू, तर मात्र आपण मिळवलेले ज्ञानात भर पडते, नवीन ज्ञानाची प्राप्ती आपल्याला व्हायला लागते. आणि समवयस्क लोकांशी, समाशी, सारख्या अनुभवी लोकांशी जर आपण चर्चा करू, अर्थात आपल्या मित्रांशी आपण चर्चा करू, समवयस्क लोकांशी जर आपण चर्चा करू, तेव्हा मात्र आपण मिळवलेल्या ज्ञानातील संशयवृत्ती दूर होते. श्रेष्ठांशी जर वादविवाद केला तर आपल्याला नवीन ज्ञानाची प्राप्ती होते, आणि आपल्या समवयस्क लोकांशी वाद केला तर संशयवृत्ती दूर होते. आणि कनिष्ठांशी जर चर्चा केली, वाद केलं, तर मिळवलेले ज्ञान हे बळकट होऊ लागते. संपादित केलेले ज्ञान हे सुव्यवस्थित व्हायला लागते. त्यामुळे आर्ग्युमेंट करत असताना योग्य वेळी, योग्य ठिकाणी, योग्य व्यक्तीशी करण्याची सूचनासुद्धा गोपाळ गणेश आगरकर करत आहेत. इथपर्यंतचा भाग आपण मागच्या तासाला पाहिलेला होता. ते पुढे उदाहरण देऊन सांगतात की पहा, कुस्त्यांपासून मुलांच्या शरीरावर जो परिणाम होतो तो चांगल्या वादापासून सुद्धा बुद्धीवर परिणाम होत असतो. लहानपणापासून जर मुलांना कुस्त्यांचा सराव दिला तर त्यांचे शरीर पीडदार, पोटऱ्या मजबूत होतात, पाय मजबूत होतात आणि त्यांना कुस्तीचे कौशल्य प्राप्त होतात. अगदी त्याप्रमाणेच बालकास, विद्यार्थ्यांस, मुलांस त्यांच्या बालपणापासून बौद्धिक कामे दिली, बुद्धीवर आधारलेले क्रियाकलाप दिले, उपक्रमे दिले, तर मात्र त्यांची बुद्धीसुद्धा तरबेज होते. मग अशाच क्रियाकलापाचा एक भाग म्हणजेच आर्ग्युमेंट स्किल होय, वाद नावाचं कौशल्य होय, की ज्या कौशल्य प्राप्तीने आपल्याला ज्ञानाचे प्राप्ती होते, ज्ञान संपादित करता येते, नॉलेज अचिव्हमेंट करता येते. अशासाठी ज्याप्रमाणे कुस्त्यांच्या सरावातून मुलांच्या शरीरावर जो परिणाम होतो, अगदी तसाच परिणाम वादापासून, आर्ग्युमेंट घालण्याच्या सवयीच्यामुळे मुलांच्या बुद्धीवर सुद्धा तसाच चांगला परिणाम, सुपरिणाम होत असतो. कुस्तीप्रमाणे वादाने बुद्धीच्या सर्व अंगांचा आडत झटकून त्यास चलाकी येते. कुस्त्याप्रमाणे वादापासून चांगले परिणाम नेहमी व्हावे, पण कुस्त्यात चुरस एखाद्या वेळी व वादात दुराग्रह बहुशा असल्यामुळे तसे घडत नाही. ज्याप्रमाणे कुस्तीत जी चुरसता, जो रस निर्माण होतो तो एखाद्या वेळेला निर्माण होतो, परंतु वाद घालत असताना, वादविवाद करत असताना, चर्चा मसलत करत असताना त्याच्यात तशी चुरसता, आर्ग्युमेंट करतेवेळी दोन्ही लोकांमध्ये रस, चुरसता निर्माण होईल असं नाही. कधीकधी वादविवाद घालणारे लोक जर दुराग्रही असतील, अट्टहासी असतील, तर अशा वेळेला मात्र तो वादविवाद चुरशीचा ठरत नाहीत,
तो भांडणाला, तो द्वेषाला कारणभूत ठरतो. म्हणजे थोडं वेगळं उदाहरण देऊन सांगतो बघा. अलीकडचेच आपले स्टुडंट म्हणून स्टुडंट चळवळीमधून, स्टुडंट मुवमेंटमधून बाहेर पडलेलं कन्हैया कुमार यांचं जी वादविवाद घालण्याची शैली आहे, त्या शैलीला इतर त्यांच्या समवयस्क विद्यार्थ्यांशी जर तुलना करून बघितली तर कदाचित कन्हैया कुमार हे सरस ठरू शकतील असा वाद ते त्यांच्या बोलण्यातून, चर्चेतून घालत असताना आपण पाहिलेले आहात. अगदी. परंतु वादविवाद करत असताना आपल्या मताचा, स्वतःच्या विचाराचा जर दुराग्रही आग्रह जर आपण केला तर मात्र अशा वेळेला वाद हा द्वेषाला कारण ठरू शकतो. त्यामुळे वाद घालणाऱ्या लोकांनी पाहिजे ती काळजी घेणे अतिशय आवश्यक आहे, अशी सूचनासुद्धा गोपाळ गणेश आगरकर या निमित्ताने, वाचन या निबंध लेखनाच्या निमित्ताने करतच आहेत. पहा पुढे. यासाठी ज्या प्रसंगी योग्य प्रतिस्पर्धी मिळेल, ॲबल कॉम्पिटेटर, जोपर्यंत योग्य असा प्रतिस्पर्धी मिळत नाही तोपर्यंत आर्ग्युमेंट करू नये, वाद घालू नये. कारण संतापजनक दुराग्रहाचा वाद होईल, तो तितका आपण टाळलो पाहिजे, तो आपल्या हिताचा असतो. मागील विवेचनात गुरुमुख, तर आता नुकताच या विवेचनात आपण वाद या ज्ञानसंपादनाच्या मार्गाच्या संदर्भात गोपाळ गणेश आगरकर यांचं मौलिक मत समजून घेतलेलं आहे. ते आता तिसऱ्या प्रकाराकडे वळत आहेत, तो म्हणजे अवलोकन. दॅट मीन्स ऑब्झर्वेशन, निरीक्षण हा सुद्धा ज्ञान संपादन करण्याचा एक महत्त्वपूर्ण असा साधन आहे, स्रोत आहे. या अवलोकनाच्या संदर्भात गोपाळ गणेश आगरकरांचे काय विचार आहेत ते आपण पुढे समजूया. बघा, ते म्हणतायत की अवलोकनात सर्व प्रकारच्या इंद्रियानुभवांचा समावेश होतो. हिअर मीन्स सेन्सरी एक्सपिरियन्सेस, इंद्रियानुभव. आपल्या ज्ञानेंद्रियांना जो अनुभव येतो, म्हणजे डोळा, कान, नाक, जीभ, त्वचा या पंचेंद्रियांना जो अनुभव येतो, तो अनुभव म्हणजेच अवलोकन होय. थोडक्यात सांगायचं झालं तर अवलोकनात सर्व प्रकारच्या इंद्रियानुभवांचा समावेश होतो. हे अनुभव मनुष्य बुद्ध्या घेतो. दॅट मीन्स ह्युमन इंटेलेक्ट. this experience are human intellect. हे सगळे अनुभव मनुष्य बुद्ध्या घेतो. सहजच माणसाच्या बुद्धीवर या अनुभवांचा समावेश होत असतो. बुद्धिकरवी, मानवी बुद्धिकरवी या अनुभवांची माहिती किंवा हे अनुभव आपण नैसर्गिकपणे घेतो, सहज घेतो, अगदी प्राकृतिक पद्धतीने घेतो. आता डोळ्याला दृष्टी आहे, आपल्या डोळ्यांना दिसते, तर आपण पुढचं पाहू शकतो ना, ते आपण सहज पाहू शकू. असंच नाही का? या इंद्रियानुभवांचाच समावेश या अवलोकनात होत असते. पहा, गोपाळ गणेश आगरकर उदाहरण देऊन सांगतात. संसारात पडलेल्या मनुष्यास निरनिराळ्या स्वभावांचे लोक भेटत असतात. जे गृहस्थाश्रमी जीवन जगतायत, त्या गृहस्थाश्रमी जीवन जगणाऱ्या मनुष्याला वेगवेगळ्या स्वभावाचे लोक भेटत असतात. ज्यांचा प्रपंच सुरू आहे, कारण प्रपंच सुरू आहे याचाच अर्थ तेल तिखट मिठासाठी, आपला प्रपंच चालवण्याच्यासाठी व्यक्तीला सर्वच प्रकारच्या स्वभावाच्या लोकांशी भेटीगाठी होत असतात. संसारात पडलेला व्यक्ती मार्केटमध्ये जातो, संसारात पडलेला व्यक्ती प्रवास करत असतो. प्रवासाच्या निमित्तानं, एकामेकाला भेटण्याच्या निमित्तानं, खरीददारी करण्याच्या निमित्तानं अशा संसारात पडलेल्या व्यक्तीचा
व्यक्तीचे जीवन किंवा व्यक्ती हा इतर अनेकविध अनुभवी लोकांच्या अनेक स्वभावाच्या व्यक्तींच्या संपर्कात येत असल्याच्यामुळे वेगवेगळ्या स्वभावांच्या लोकांचे त्याला दर्शन होते. हे सहजच होते. प्रपंचात पडलेल्या व्यक्तीला त्याच्या जीवनात ज्या संधी निर्माण झालेल्या आहेत, जे संकट निर्माण झालेले आहेत, ज्या अडीअडचणी निर्माण झालेल्या आहेत, त्या अडीअडचणी सोडवण्याच्यासाठी प्रपंचात पडलेली व्यक्ती, संसारात पडलेली व्यक्ती ती अडचण दूर करण्याच्यासाठी त्या क्षेत्रातील लोकांना सहजच भेटत राहते आहे. मग वेगवेगळ्या वृत्तीचे, वेगवेगळ्या प्रवृत्तीचे, वेगवेगळ्या स्वभावाच्या लोकांचे सहजच दर्शन संसारात पडलेल्या व्यक्तीला होणार नाही का? तर सहज होते. पुढे ते सांगतात की पदार्थाचे सेवन करू लागले असता त्याचे धर्म समजून येणे. जस्ट लाईक आपण नानाविध पदार्थ सेवन करतो. जिलेबी, पेरू, बनाना, केळ, संत्री, चिंचा ह्या खाण्याचे पदार्थ आहेत, फळं आहेत. या जसे मी या फळांची नावं घेतली, अगदी तशी संत्री म्हणताबरोबर संत्राचा वास तुमच्या त्याची फिलिंग तुम्हाला आलेली असेल. चिंच म्हणताबरोबर तुमच्या जिभेला पाणी सुटलेलं असेल. किंवा समोसा म्हणताबरोबर समोसाचा वास तुमच्या नाकाच्या पुढं तरडायला लागला असेल. म्हणजे पदार्थाचे सेवन करू लागले असता त्याचे धर्म आपल्याला सहज समजून येतात. धर्म हा शब्द या ठिकाणी गुण या अर्थानं आलेला आहे. म्हणजे समोसा खात असताना आपल्याला चिंचेचा अनुभव येत नाही आणि चिंच खात असताना आपल्याला आंब्याचा अनुभव येत नाही. पदार्थांचे सेवन करत असताना, कन्झ्युमिंग फूडिंग करत असताना, पदार्थाचं सेवन करत असताना आपल्याला ते पदार्थ उपभोगत असताना त्या पदार्थांचे गुणधर्म आपल्याला सहज समजून येतात. पुढे पहा, भूगर्भ म्हणजे जिओलॉजी, वनस्पतीशास्त्र, बॉटनी, वैद्यक, मेडिकल सायन्स, रसायन, केमिस्ट्री इत्यादी विषयात येणाऱ्या पदार्थांचे धर्म जाणण्याच्यासाठी शास्त्रशोधक, दॅट मीन्स सायंटिस्ट, जे लोक प्रयोग करत असतात, जे एक्सपेरिमेंट करत असतात, त्यापासून त्यांना येणाऱ्या अनुभवास बुद्ध्या घेतलेले अनुभव आपल्याला म्हणता येईल. वेगळ्या पद्धतीनं या ठिकाणी गोपाळ गणेश आगरकर आपल्याला विषय समजावून सांगत आहेत. अवलोकन म्हणजे ऑब्झर्वेशन हे कसं असते ते समजावून सांगत आहेत. ते सांगत आहेत की जिओलॉजीमधील सायंटिस्ट, बॉटनीचे सायंटिस्ट, मेडिकल सायन्सचे सायंटिस्ट आणि केमिस्ट्री विषयातील सायंटिस्ट जे काही प्रयोग करतात, जे एक्सपेरिमेंट करतात, त्या प्रयोगातून त्यांचं जे ऑब्झर्वेशन असते, दॅट मीन्स अवलोकन असते, आकलन असते, ऑब्झर्वेशन असते, ते ऑब्झर्वेशन त्यांच्या इंद्रियानुभवांनीच दिलेलं असते की नाही? त्यांच्या डोनाजी काकानेच दिलेले असते की नाही? डोळा, कान, नाक, जीभ, त्वचा याच ज्ञानेंद्रियाच्या अनुभवातूनच या सायंटिस्ट लोकांनी त्या विषयातील ज्ञान मिळवलेले आहे, निष्कर्ष काढलेले आहे. ते ज्ञान म्हणजेच अवलोकन होय, दॅट मीन्स निरीक्षण होय. ते ज्ञान म्हणजेच त्या सायंटिस्ट लोकांनी, शास्त्र शोधक लोकांनी जे प्रयोग केलेले आहेत त्या प्रयोगातून मिळवलेला अनुभव म्हणजेच त्यांच्या बुद्धीने घेतलेला अनुभव म्हणता येईल. आणि हे अनुभव अत्यंत शांतपणे व काळजीने घ्यावे लागतात. अतिशय कामली अँड केअरफुली असा अनुभव या शास्त्रज्ञ लोकांना घ्यावा लागतो. तेव्हाच कुठं त्यांचं ऑब्झर्वेशन, त्यांचं अवलोकन हे चांगल्या तोडीचे निपजते. इंद्रियाद्वारा प्राप्त झालेल्या अनुभवावरून कार्यकारणाधिकांचा जो निश्चय त्यास विचार असे म्हणतात. म्हणजे मागच्या वेळेला गुरुमुख
नंतर वाद आणि इथं अवलोकन. अवलोकन या ज्ञान संपादनाच्या 3 साधनांविषयी इथपर्यंत गोपाळ गणेश आगरकरांनी चर्चा केलेली आहे. या परिच्छेदात गोपाळ गणेश आगरकर विचार दॅट मीन्स थॉट या 4थ्या ज्ञानसंपादनाच्या मार्गाविषयी काही भाष्ये, काही विवेचन गोपाळ गणेश आगरकर या परिच्छेदात करीत आहेत. विचार ही संकल्पना, या संकल्पनेकडे गोपाळ गणेश आगरकर कसे पाहतात ते पाहूया. इंद्रियद्वारा प्राप्त झालेल्या अनुभवावरून कार्यकारणाधिकांचा जो निश्चय त्यास विचार असे म्हणतात. हिअर मीन्स थॉट मीन्स इंद्रियद्वारा प्राप्त झालेल्या अनुभवावरून कार्यकारणाधिकांचा जो निश्चय झालेला आहे, कॉझॅलिटी, डिटर्मायनेशन ऑफ एक्सपिरियन्स फ्रॉम सेन्सरी, इंद्रियापासून मिळवलेल्या अनुभवांवरून. म्हणजे मी आता एखादा दृश्य पाहत आहे किंवा धबधब्याचा दृश्य पाहत आहे. धबधबा माझ्या डोळ्याच्या समोर आहे आणि तो धबधबा बघून माझ्या मनात भीतीचे विचार आले असतील तर, किंवा तो धबधबा बघून आनंद झाला असेल तर, कार्यकारणाधिकांचा जो निश्चय, इंद्रियाद्वारा प्राप्त झालेल्या अनुभवावरून कार्यकारणाधिकांचा जो निश्चय त्यास विचार असे म्हणतात. एखादा दृश्य प्रसंग पाहिल्याच्या नंतर, दृश्य घटना पाहिल्याच्या नंतर, दृश्यवस्तू पाहिल्याच्या नंतर आपल्या इंद्रियाद्वारे मिळवलेल्या अनुभवानंतर आपली जी विचारांची प्रक्रिया सुरू होते ती विचार या सदरात मोडते. विचारते हे होत गोपाळ गणेश आगरकर विचाराच्या संदर्भात मौलिक प्रतिपादन करत आहेत. भलताच कार्याशी संबंध लावून देणे म्हणजे विचार करण्यात चुकणे होय. उदाहरणार्थ, मी जर तुम्हाला असा माझ्याकडे बघा, मी जर असा इशारा केलोय तर, असं केलोय तर या संकेताचा काय अर्थ होईल? कदाचित तुमच्यापैकी कोणी म्हणेल की या संकेताचा चल इथून निघ असा अर्थ होईल. किंवा जर हा संकेत नीट समजून घेतला नाही तर काहीतरी सर फाजील कृती करतायत, अशी फाजील कृती करतायत, काहीतरी टवाळखोरी करत आहेत, असा एक वेगळाच, जो अभिप्रेत नाही असा एक वेगळाच अर्थ तुमच्या लक्षात येईल. तेव्हा भलताच कार्याशी संबंध लावून देणे म्हणजे विचार करण्यात चुकणे होय. विचार करण्यात ही जी चूक तयार होते आहे, हे जे मिस्टरियस तयार होते आहे, हा जो फालनेस तयार होतो आहे तो आपण थांबवला पाहिजे. योग्य मार्गाने, योग्य कार्यकारण भावाचा योग्य पद्धतीने विचारपूर्वक आपण निर्णय घेतलो पाहिजे. तेव्हा कुठं विचार प्रक्रिया ही सोयीची झाली, ही समर्थपणे झाली, ही समुचित मार्गाने झाली, ही चांगल्या मार्गाने झाली असं आपल्याला म्हणता येईल. असे मौलिक प्रतिपादन गोपाळ गणेश आगरकर या परिच्छेदात करत आहेत. विचारात प्रमाद होऊ न देता, विचारात चूक होऊ न देता, विचार करण्यात चूक होऊ न देता बिनचूक विचार करावा. अगदी अचूक, करेक्ट, राईट, प्रॉपरली विचार करावा. आणि असा हा विचार हा अतिशय गूढ विषय आहे. याचा मानसशास्त्रातील न्यायसंज्ञक शाखेत समावेश होतो. थॉट मीन्स विचार या संकल्पनेचा समावेश हा मानसशास्त्रातील न्यायसंज्ञक शाखेत होतो. मानसशास्त्राची जी न्यायसंज्ञक शाखा आहे, ब्रँच आहे,
ज्युरिस्प्रुडेन्शियल ब्रँच ऑफ सायकॉलॉजी, मानसशास्त्रातील जी न्यायसज्ञक शाखा आहे त्या शाखेत विचार या संकल्पनेचा समावेश होतो. या अगोदरपर्यंत गोपाळ गणेश आगरकर यांनी गुरुमुख, वाद, अवलोकन आणि आत्ता 4थ्या नंबरला विचार याविषयी स्थूल मानाने चर्चा केलेली आहे. पुढे ते प्रतिपादित करीत आहेत की आत्तापर्यंत ज्ञान संपादनाच्या 5 साधनांपैकी गुरुमुख, वाद, अवलोकन व विचार या चोहोंचे स्वल्प दिग्दर्शन या ठिकाणी केलेले आहे. वास्तविक पाहता वाचनावरील या निबंधात त्यांचा इतका उल्लेख करायला नको होता, परंतु त्यांचा वाचनाशी अत्यंत निकटचा असा संबंध असल्यामुळे प्रस्तुत विषय विभागापेक्षा विषयज्ञान करून देण्यावर विशेष कटाक्ष असल्यामुळे विषयांतराबद्दल येणारा दोष पत्करून गुरुमुख, वाद, अवलोकन व विचार या 4 ज्ञान साधनाविषयी थोडेसे लिहिले अशी स्पष्ट ग्वाही गोपाळ गणेश आगरकर देत आहेत. आता या निबंधाचा मुख्य विषय तो म्हणजे वाचन, त्याकडे आपण वळू असे गोपाळ गणेश आगरकर आपल्याला सूचित करत आहेत. गोपाळ गणेश आगरकर वाचनाचे 2 प्रकार आहेत असे म्हणतात. गोपाळ गणेश आगरकर यांच्या मते वाचनाचे 2 प्रकार. व्हॉट इज द टाईप ऑफ रीडिंग, वाचन किती प्रकारचे आहे? तर गोपाळ गणेश आगरकर सांगतात वाचन, रीडिंग हे 2 प्रकारचे असते. एक वन सेल्फ फॉर अनादर, एक दुसऱ्यासाठी आपण वाचन करतो, हा पहिला प्रकार. तर एक स्वतःसाठी, वन फॉर वन सेल्फ. वाचनाचे 2 प्रकार, एक दुसऱ्यासाठी आणि एक स्वतःसाठी. वाचनाचे असे 2च प्रकार संभवतात. आपण जे वाचतो ते आपण लिहिलेले असेल किंवा दुसऱ्यांनी ते लिहिलेले असेल. आपण काय वाचतो म्हणजे आता आपण वाचन हा निबंध लेख गोपाळ गणेश आगरकर यांचा निबंध लेख समजत आहोत. अर्थात काय करत आहोत, गोपाळ गणेश आगरकरांनी जे लिहिलेले आहे ते आपण वाचत आहोत, ते समजत आहोत. म्हणजे वाचनाचा हा कोणता प्रकार आहे? स्वतःसाठी वाचन करत आहोत आपण, म्हणजे हा वाचनाचा हा एक प्रकार आहे. आणि वाचनाचा दुसरा प्रकार जो आपण दुसऱ्यासाठी वाचतो. मी एकदा ते स्वतःसाठी वाचतो आणि तुमच्यासाठी वाचून तुम्हाला त्यांचं मर्म समजावून सांगत आहे, हा दुसऱ्यांसाठी वाचन करीत आहे. काही लक्षात येते आहे? गोपाळ गणेश आगरकर म्हणतात की वाचनाचे 2 प्रकार आहेत, एक दुसऱ्यासाठी आणि एक स्वतःसाठी. आपण जे वाचतो ते आपण लिहिलेले असेल किंवा दुसऱ्यांनी लिहिलेले असेल. कोणतेही पुस्तक किंवा लेख वाचण्यासाठी हातात घेण्यात 2 हेतू असतात, 2 पर्पोज असतात. दे आर 2 पर्पोज. 2 हेतू असतात. वाचनामागे 2 हेतू असतात. पहिला हेतू, 2 हेतू असतात. माहिती आणि करमणूक. वाचनाचे 2 हेतू असतात. एक म्हणजे माहिती मिळवणे, वाचनातून माहिती मिळवणे. कलेक्टिंग इन्फॉर्मेशन, माहितीचं संकलन करणे. कलेक्शन ऑफ इन्फॉर्मेशन, माहिती मिळवणे वाचनाचा पहिला हेतू. वाचनाचा दुसरा हेतू करमणूक. करमणूक म्हणजे मनोरंजन. करमणूक मनोरंजन. एंटरटेनमेंट. रीडिंग फॉर एंटरटेनमेंट. रीडिंग फॉर कलेक्शन इन्फॉर्मेशन फर्स्ट अँड सेकंड रीडिंग फॉर एंटरटेनमेंट. वाचनातून आपल्याला एकतर माहितीचे संकलन करता येते
नाहीतर मग वाचनातून आपल्याला आनंद मिळतो. हे दोनच हेतू वाचनाचे असतात. वाईट पुस्तके वाचण्यापेक्षा काही न करणे बरे होय. काही न करणे मनाला निदान कोणताही वाईट नाद तरी लागत नाही. ज्यांनी वाचनाचे पवाडे गायलेले आहेत, ज्यांनी वाचनाविषयी चांगले लिहिलेले आहेत, वाचनाचे श्लोक गायलेले आहेत, वाचनाची महत्त्वे गायलेली आहे, पवाडे गायलेले आहेत, त्यांनी ते चांगल्या वाचनाचेच गायलेले आहे. आता गोपाळ गणेश आगरकर हे वाचन नावाचा आपल्याला निबंध लेख आपल्यासाठी उपलब्ध आहे. म्हणजे वाचनाचे महत्त्व सांगणारा हा निबंध लेख, म्हणजे वाचनाचे चांगलेच पवाडे या ठिकाणी गोपाळ गणेश आगरकर यांनी गायलेले आहेत. वाचनाविषयी चांगलं ते सांगण्याचा प्रयत्न या ठिकाणी गोपाळ गणेश आगरकर यांनी केलेला आहे. या निबंधातही वाचनाविषयी जे काही आहे ते महत्त्वपूर्ण चांगलं तेच सांगण्याचा प्रयत्न यांनी केलेला आहे. ते पुढे म्हणतात की पुस्तके ही एक प्रकारचे मित्र आहेत. बुक्स जस्ट लाईक आर फ्रेंड. पुस्तकं हे मित्रांसारखे असतात. ज्याप्रमाणे मित्र आपल्याला आपल्या पुढे निर्माण झालेल्या संकटापासून आपल्याला वाचवण्याचा प्रयत्न करतो, गाईड असतो मित्र, आपला मार्गदर्शक असतो, मार्गदाता असतो, अगदी त्याप्रमाणेच पुस्तकंसुद्धा आपले मित्र असतात. त्याच अर्थाने ते आपले मार्गदर्शक असतात, गाईड असतात. कुमित्रांच्या संगतीप्रमाणे दुष्य पुस्तकांच्या वाचनापासून दुर्गुंजतात. वाईट मित्रांच्या संगतीने आपण जसे बिघडतो तसे वाईट पुस्तकं वाचल्याच्या मुळे सुद्धा आपल्यात दुर्गुण उत्पन्न होतात. कुमित्राप्रमाणेच दुष्य पुस्तकांचा सहवास आपण टाळला पाहिजे. बहुश्रुत सन्मित्रांच्या सहवासापासून होणारे बहुतेक फायदे चांगल्या वाचनापासूनही होतात. शिवाय त्या सहवासापासून न होणारे अनेक फायदेही आपल्याला होतात. ज्ञानाच्या ज्या 4 साधनांविषयी वर थोडासा उल्लेख केलेला आहे ती सर्वांस प्राप्य असतील किंवा नसतील. गोपाळ गणेश आगरकर म्हणतात की ज्ञानाची जी वर 4 साधने सांगितलेली आहे, गुरुमुख, वाद, अवलोकन आणि विचार, ते कोणाला प्राप्त झालेले असतील किंवा झालेले नसतील, पण वाचन मात्र स्वल्प खर्चाने किंवा थोड्याशा अंगमेहनतीने सर्वांस प्राप्त होण्यासारखे आहे. गोपाळ गणेश आगरकर यांचं हे मत सत्य आहे. आपल्याला गुरुमुखाची प्राप्ती होऊ शकत नाही, कधीकधी आपल्याला गुरु मिळू शकत नाही, न मिळो तरीही आपल्याला ज्ञानी होण्यापासून कोणी रोखू शकत नाही. एकलव्यानं द्रोणाचार्याचा गुरु म्हणून स्वीकार केला आणि मातीचा पुतळा बनवला आणि त्या पुतळ्याच्या समोर एकलव्य प्रॅक्टिस करू लागला. धनुर्विद्येत तो तरबेज झाला. तरी या द्रोणाचार्यांनी एकलव्याला तू माझा पुतळा बनवून धनुर्विद्येची प्रॅक्टिस केलेली आहेस, सराव केलेला आहेस आणि म्हणूनच तू इतका तरबेज झालेला आहेस. म्हणून गुरुदक्षिणेच्या नावाच्या खाली एकलव्याचा अंगठाच या द्रोणाचार्य गुरुने गुरुदक्षिणेच्या नावानं मागून घेतला आणि एकलव्याने तो सर्रासपणे दिला. असा नालायक गुरु कोणालाही मिळू नये. गुरुमुख नाही लाभला, गुरु नाही लाभला म्हणून आपण काही ज्ञानापासून वंचित राहू शकत नाही. दुसरं असं, आपल्याला वादविवाद करायलाही एखादी व्यक्ती मिळाली नाही, श्रेष्ठ व्यक्ती मिळाली नाही, कनिष्ठ व्यक्ती मिळाली नाही, समवयस्क व्यक्ती मिळाली नाही, तरीही काही हरकत नाही. अवलोकनमध्ये जर काही गडबड झालं तर आपल्याला ज्ञान मिळणार नाही. विचार करण्यात आपण कमजोर ठरलो तर विचार या साधनापासूनही आपल्याला ज्ञान मिळणार नाही. परंतु हमखास अतिशय अल्प खर्चाने, कमी खर्चाने वाचन हे साधन आपल्याला सहजच मिळू शकते. रस्त्यावर पडलेल्या चिटोऱ्यापासून, चिटोऱ्यावर लिहिलेला विधान आपण वाचून समजून घेऊ शकतो. वाचन हे स्वल्प खर्चाने, कमी खर्चाने उपलब्ध होणारं ज्ञान संपादनाचं साधन आहे. त्यामुळे
वाचन मात्र स्वल्प खर्चाने किंवा थोड्याशा अंगमेहनतीने सर्वांस प्राप्त होण्यासारखे आहे. विद्वान गुरु भेटेल किंवा न भेटेल, चालेल एकदाच. विद्वान गुरु भेटेल न भेटेल, संवाद करण्यासारखा मित्र प्राप्त असेल किंवा नसेल, स्वतंत्रपणे बिनचूक विचार करता येण्यासारखं शिक्षण मिळाले असेल किंवा नसेल, सहज घेता येणारे किंवा बुद्ध्या घ्यावे लागणारे अनुभव घेऊन पाहण्याच्या सोयी असतील किंवा नसतील, पण वाचनाची मात्र तशी स्थिती नाही. मुद्रणकला जेव्हापासून भरभराटीस आलेली आहे, प्रिंटिंग मुद्रणकला जेव्हापासून भरभराटीस आलेले आहेत तेव्हापासून ज्ञान संपादन अत्यंत सुगम झाले आहे. किंबहुना काही स्थितीत ज्ञान करून घेण्यास दुसरे कोणतेही साधन उपयोगी पडत नाही. कोणत्याही विद्वानाला कोणत्याही विषयावरील आपले विचार सर्व ठिकाणी स्वतः हजर राहून स्वमुखाने सांगता येणे अशक्य आहे. खरं आहे, विद्वान माणसाला प्रत्यक्षात त्या स्थळी हजर राहून आपले विचार सांगता येणे अशक्य आहे, परंतु त्याने त्याचे विचार मुद्रणकलेचा आधार घेऊन प्रिंट करून ठेवले, पुस्तक रूपानं छापले. आता कोण्या काळचा निबंध हा वाचन नावाचाच निबंध पाहणं गोपाळ गणेश आगरकरांनी त्यावेळेला लिहिला आणि तो आत्ता 21व्या शतकात आपण वाचत आहोत. म्हणजेच काय, मुद्रणकला जशी जशी भरभराटीस आली तसं तसं हे ज्ञानसाधन अत्यंत सुगम झालेलं आहे आणि वाचन सहज होऊ लागलेलं आहे. स्वतः हजर राहून स्वमुखाने सांगता येणे अशक्य आहे, पण तेच त्याने लिहून काढले व पुस्तक रूपाने प्रसिद्ध केले तर त्यापासून पाहिजे त्याला तसा फायदा घेता येणार आहे. विचारांची ग्रंथित करणे म्हणजे त्यास जड स्वरूप देऊन अमरत्व आणण्यासारखे आहे. आणि हे खरं आहे, त्यांना जड स्वरूप आल्याने ते आपल्याला जनकापासून पाहिजे त्याच्या हातात सहज जाऊ शकतात. ज्याने ते निर्माण केलेले आहे, पुस्तकं ग्रंथ ज्याने निर्माण केलेले आहे त्यापासून वाचकापर्यंत मुद्रणकलेच्यामुळे हे ग्रंथ सहजच उपलब्ध होऊ शकतात. आणि त्यामुळेच या मुद्रणकलेमुळेच ग्रंथांना अमरत्व प्राप्त झालेलं आहे. मनुष्याच्या प्रत्येक पिढीस त्याच्यापासून फायदे करून घेता येत आहेत. व्यास, वाल्मिक आदी महाकवी आपले विचार लिहून न ठेवते तर महाभारत आणि रामायण यांच्यापासून हिंदू लोकांना आज हजारो वर्षे जे ज्ञान व जी करमणूक होत आहे ती कुठून झाली असती. व्यासाने जे महाभारत लिहिले आणि वाल्मिकीने जे रामायण लिहिले, ते रामायण या मुद्रणकलेच्या भरभराटीच्यामुळेच आपल्याला खेडोपाड्यातील वाचकांपर्यंत, दुर्लक्षित असलेल्या वाचकापर्यंत सहज पोहोचवता आले. आणि त्यामुळेच महाभारत आणि रामायणासारख्या महाकाव्यांना, महाग्रंथांना एक अमरत्व प्राप्त झालेले आहेत. त्यामुळे वाचन हे एक असं ज्ञान संपादनाचं साधन आहे जे कमी खर्चाने आपल्याला सहज उपलब्ध होऊ शकते आहे. याचे पोटतिडकीने प्रतिपादन गोपाळ गणेश आगरकर या ठिकाणी करीत आहेत. महापुराणाप्रमाणेच एतदेशीय इतर ग्रंथांची, परदेशी ग्रंथांची गोष्ट आहे. पुस्तकद्वारा पाश्चिमात्य एका अंग्रेजी भाषेतील ज्ञानभांडार आम्हास खुले झाल्यामुळे आम्हास केवढा लाभ होत आहे. गोपाळ गणेश आगरकर यांनी जेरेमी बेंथम, हर्बर्ट स्पेन्सर आणि जॉन स्टुअर्ट मिल या पाश्चिमात्य लेखक विचारवंतांचा सुद्धा गोपाळ गणेश आगरकरांवर फार मोठा परिणाम होता. तो वाचनामुळेच, तो ज्ञानसंपादनामुळेच ते त्या काळाला, ते त्या वेळेत 1981-82च्या काळात MA झालेले होते. MA इन हिस्ट्री, MA इतिहासाचे ते विद्यार्थी होते. त्यामुळे अतिशय ससंदर्भ वाचन या निबंध लेखात ते या ठिकाणी चर्चा करत आहेत. एका भाषेतील ग्रंथ आम्हास वाचण्यास मिळू लागल्यामुळे युरोपात फार प्राचीन कालापासून आजपर्यंत झालेल्या विद्वानांपैकी ज्यांनी आपले विचार लिहून ठेवले आहेत त्यापैकी निदान उत्तमांची तरी इंग्रजी भाषांतरे आम्ही पैसा खर्च करण्यास तयार असलो तर आम्हास वाचण्यात सापडणार आहेत. सारांश एकंदरीत काय, थोडक्यात काय,
तर महान महान तत्ववेत्ते, इतिहासकार, शास्त्रज्ञ, कवी आपापले विचार पुस्तकरूपी नौकेत घालून न ठेवते, तर ते कालमहार्णवात कधीच बुडून जाते. काळाच्या कालमहार्णवात हा शब्द जरा समजून घ्या. महार्णव या थोर मोठ्या लेखकांनी आपापली पुस्तके, आपापले ग्रंथ पुस्तक रूपाने जर तयार केलेले नसते, ग्रंथ रूपाने जर तयार केलेले नसते, तर काल महार्णवात त्यांचे विचार, त्यांचे ज्ञान विरून गेले असते, संपुष्टात आले असते. काल महार्णवात, काल म्हणजेच काळ, समय, महार्णव या ठिकाणी दोन शब्द आहेत. महा म्हणजे मोठा, अर्णव म्हणजे सागर. काळाच्या महासागरात काल महार्णव, दॅट मीन्स काळाच्या वेळेच्या महासागरात ह्या थोरा मोठ्यांचे विचार जे ग्रंथरूपाने आहेत, ते कदाचित मुद्रण कला जर जिवंत नसती, तिचा विकास झाला नसता, तिचा शोध लागला नसता, तर कदाचित त्यांचे विचार काल महार्णवात म्हणजे काळाच्या महासागरात बुडून गेले असते, ते आपल्यापर्यंत पोहोचले नसते. याची खात्री गोपाळ गणेश आगरकर देत आहेत. त्यामुळे विचाररूपी भाल्याने भरलेल्या या ग्रंथनौका पाहिजे त्याला हव्या त्या किनाऱ्यावर उतरून घेतील, त्यातील मालास हात घालता येतो. आणि म्हणूनच वाचन हे ज्ञान संपादनाचं असं अतिशय महत्त्वपूर्ण साधन आहे. या साधनांचे महती, या साधनांविषयीचे गोपाळ गणेश आगरकरांचे विवेचन, भाष्ये, तर्कसंगत भाष्ये आपण पुढच्या तासाला पुढच्या भागातून समजून घेऊया. धन्यवाद.